काल आपण सेकंड टॉपिक वर्क अँड एनर्जी ह्या टॉपिकमध्ये पेज नंबर 19 पर्यंत आलो होतो. म्हणजे काल सुरुवातीला हे आपण बघितलं, ऑब्झर्व पिक्चर्स दिले होते. त्यानंतर खाली कॅन यू टेल यामध्ये 2 क्वेश्चन्स दिले होते, त्याच्यावरही आपण डिस्कशन केलं. त्यानंतर पुढे वर्क इज सेड टू बी डन when a force applied on an object causes displacement of the object. म्हणजे वर्क डन असं आपण केव्हा म्हणतो, कार्य झाले तर जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं हे बघितलं. त्याच्या आधी वर्क कशाला म्हणायचं तेही आपण बघितलं. एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज वर्क हे बघितलं. त्यानंतर वर्कचा फॉर्म्युला बघितला आपण. वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट, म्हणजेच W इज इक्वल टू F मल्टिप्लाय S. तर हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा आहे? जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ह्या 2 डायरेक्शन कशा पाहिजे? सेम. तेव्हा झालेलं वर्क डन हा फॉर्म्युला वापरून काढायचं. हेही आपण बघितलं. बरोबर. म्हणजे जेव्हा एखाद्या चेंडूवर आपण लाथ मारतो म्हणजेच फोर्स अप्लाय करतो, तेव्हा त्या फोर्सची जी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शननी त्याचं डिस्प्लेसमेंट होतं. तेव्हा हा फॉर्म्युला आपण वापरायचा. हे बघितलं आपण काल. W इज इक्वल टू Fs हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? when we have to calculate the work done in which the direction of force and the direction of displacement are same. हे बघितलं. त्यानंतर पुढे इथं बघितलं आपण ह्या चित्रामध्ये, जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स या बी चित्रामध्ये आणि सी चित्रामध्ये काय आहे? डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सेम नाही. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अँगल आहे. बरोबर. इथं पण आहे आणि इथं सुद्धा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अँगल आहे. म्हणजेच डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सेम नाहीत. दे आर नॉट इन द सेम डायरेक्शन. तेव्हा आपण वर्क डन काढण्यासाठी काय फॉर्म्युला वापरायचा? W इज इक्वल टू Fs कॉस थीटा. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? वर्क डन काढण्यासाठी. पण केव्हा? when the direction of force and the direction of displacement are not same. ठीक आहे. तो फॉर्म्युला इथं आपण बघितला. तो कसा तयार झाला हेही बघितलं. W इज इक्वल टू Fs cos थीटा हा फॉर्म्युला वर्क डन काढण्यासाठी वापरायचा. पण केव्हा? डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर नॉट सेम. ठीक आहे. फॉर्म्युला महत्वाचा आहे. ठीक आहे. आता आज आपल्याला याच्या पुढचा भाग शिकायचा आहे. तर इथं त्यांनी काय म्हटलंय खाली, एंटर युअर कन्क्लुजन्स अबाउट द वर्क डन फॉर द स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ थीटा इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे वर चित्रामध्ये दिसतं त्याप्रमाणे हे काय आहे? डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि हे आहे डायरेक्शन ऑफ फोर्स. ह्याच्यामध्ये अँगल किती आहे? थीटा. तर इथं डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे डायरेक्शन ऑफ फोर्स हे सेम नाही. त्याच्यामध्ये एक विशिष्ट अँगल आहे. तेव्हा वर्क डन हा फॉर्म्युला वापरून काढायचा आहे. तर ते इथं कन्क्लुजन आपण लिहायचं आहे. बरोबर.
ठीक आहे. तर इथं हे पहिली केस बघा. नंबर 1 थिटा किती आहे? 0 डिग्री. आणि कॉस थिटा 1. आता हे तुम्हाला कळणार नाही कॉस थिटा हे काय आहे हे सगळं असं. तर तुम्हाला तो टॉपिक अजून ट्रिग्नोमेट्रीचा झालेला नाही. तर पुढे तो टॉपिक आहे मॅथ्समध्ये होईल. तर त्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये इथं काय लिहिलंय? कॉस थिटा. फक्त तेवढ्या कॉस थिटाची व्हॅल्यू आधी काढून घ्यायची. कॉस थिटाची, फक्त कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची. म्हणजे कॉस थिटा. आता इथं थिटाची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? एक मिनिट. थिटाची व्हॅल्यू किती दिली आहे? 0 आहे ना. थिटाची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिली आहे. म्हणजे तिथं काय होईल? कॉस 0. आणि कॉस 0ची व्हॅल्यू 9वीला तुम्हाला मॅथ्समध्ये एक टेबल आहे. मॅथ्समध्ये तर त्याची व्हॅल्यू किती असते? 1. कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते. त्यामुळे इथं काय लिहिलंय? कॉस 0ची व्हॅल्यू 1. आणि आता त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची. कुठल्या? W इज इक्वल टू FS कॉस थिटा. आता इथं FS मल्टिप्लाय कॉस थिटा म्हणजे कॉस 0 आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? 1. ती इथं ठेवली. म्हणजे FS मल्टिप्लाय 1 म्हणजेच त्याची व्हॅल्यू काय आली? FS. म्हणजेच तुमचं काय झालं? W इज इक्वल टू काय झालं? FS. ते इथं लिहिलंय. W इज इक्वल टू FS. आणि जर असं असेल तर तेव्हा कन्क्लुजन काय निघतं? वर्क डन इज पॉझिटिव्ह. म्हणजे इथं कन्क्लुजन लिहायचं, वर्क डन इज पॉझिटिव्ह. जेव्हा W इज इक्वल टू FS येतं तेव्हा म्हणायचं वर्क डन इज पॉझिटिव्ह. लक्षात आलं? त्यानंतर त्याच्या खाली दुसरी केस आहे. ह्यामध्ये काय लिहिलंय? दुसरी केस, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री दिलंय. म्हणजेच आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस थिटा त्याची आपण किंमत काढूया. म्हणजे ती काय होईल? कॉस थिटा म्हणजेच कॉस 90. तर आता कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे? तर मॅथ्समध्ये ते पुस्तकात टेबल आहे. तुम्ही आत्ता सुद्धा काढून बघितलं तर चालेल. ट्रिग्नोमेट्री टॉपिक आहे, त्यामध्ये एक टेबल दिलेलं आहे, ते पाठच करावी लागते व्हॅल्यू. तर कॉस 90ची व्हॅल्यू किती असते? 0 असते. कॉस 90ची व्हॅल्यू किती असते? 0. मग आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू ठेवूया आपण. म्हणजेच ते काय झालं? W इज इक्वल टू FS कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजेच इज इक्वल टू FS मल्टिप्लाय आणि कॉस थिटाची व्हॅल्यू किती असते? 0. म्हणजेच काय झालं? W इज इक्वल टू 0. म्हणजे वर्क डन किती आलं? 0 आलं. आणि ते इथं लिहिले बघा. वर्क डन किती आलं? 0. आणि जेव्हा वर्क डन 0 येतं तेव्हा मग कन्क्लुजन पुढे लिहायचं. इथं काय लिहायचं? वर्क, तेच लिहायचं, डन इज 0. या पद्धतीनं. आणि मग पुढं थर्ड दिलेलं आहे तुम्हाला अँगल 180 डिग्री. हे कसला 180 डिग्री? तर हा तुमचा डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. यस. आणि हे डायरेक्शन ऑफ फोर्स. याच्यामध्ये हा जो अँगल आहे तो अँगल किती आहे? 180 डिग्री आहे. लक्षात आलं का? तिसरी केस, अँगल किती आहे? 180 डिग्री. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये अँगल किती आहे? 180 डिग्री. तर आता कॉस, त्या फॉर्म्युल्यामधले जो फॉर्म्युला आहे ना, तो कॉस थिटा आहे. म्हणजेच आपलं काय होईल? ते कॉस थिटा त्याची व्हॅल्यू काय येईल? कॉस 180 डिग्री.
आणि त्या cos 180 ची व्हॅल्यू किती असते? -1. ते कुठे दिले तुम्हाला? बघा इथं आहे. cos 180 -1. मग ही व्हॅल्यू आली -1. तर आता त्या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू ठेवायची. मग इथं काय होईल? हा फॉर्म्युला आहे. W इज इक्वल टू एफ cos थिटा. म्हणजे W इज इक्वल टू एफ मल्टिप्लाय -1. म्हणजेच काय झालं? W इज इक्वल टू -एफ वर्क डन किती आलं? W इज इक्वल टू -एफ बरोबर. या पद्धतीनं मग तिथं पुन्हा कन्क्लुजन लिहायचं. हे असंच लिहायचं. वर्क डन इज, आणि काय आलं तुमचं वर्क डन? निगेटिव्ह. या पद्धतीनं तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा पेन्सिलनं हा टेबल भरून घ्यायचा. ठीक आहे. ह्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. तिथं काय दिलंय बघूया. नेक्स्ट पेजवर दिलंय युनिट ऑफ वर्क. नेक्स्ट पेजवर आपल्याला शिकायचं आहे युनिट ऑफ वर्क. युनिट म्हणजे एकक. म्हणजे वर्क जे आहे ते कसं मोजायचं ते इथं शिकायचं आहे. तर पहिल्यांदाच तो फॉर्म्युला दिलेला आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला आपण बघितलेला सुरुवातीला. म्हणजे जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सेम असतात तेव्हा हा फॉर्म्युला आपण वापरतो. W इज इक्वल टू एफ मल्टिप्लाय एस. तर यातलं एफ म्हणजे काय आहे? फोर्स. आणि एस म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट. आणि W म्हणजे वर्क. ठीक आहे. काय लिहिलंय पुढं? इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. SI सिस्टीम मध्ये फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये इज इक्वल टूच्या पुढं लिहिलं आपण. म्हणजे हे वर्कचं काढायचं युनिट आपल्याला. W म्हणजे वर्क, त्याचं युनिट काढायचं आहे. ह्या फोर्सचं युनिट काय आहे SI युनिटमध्ये? न्यूटन मल्टिप्लाय. आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, त्याचं युनिट काय आहे म्हणून सांगितलं इथं? मीटर. म्हणजेच काय झालं? N मल्टिप्लाय M. म्हणजे वर्कचं युनिट काय झालं? न्यूटन मीटर. बरोबर. आणि मग त्यांनी इथं पुढे लिहिलंय धस द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन मीटर. बरोबर. वर्कचं युनिट काय झालं? न्यूटन मीटर. आणि ह्या न्यूटन मीटरलाच काय म्हणायचं आहे? जूल. ते पुढे लिहिलंय त्यांनी. दिस इज कॉल्ड ॲज जूल. म्हणजे हे जे न्यूटन मीटर आहे ह्यालाच काय म्हणायचं आहे? जूल. आणि पुढे मग त्याची डेफिनेशन दिलेली आहे 1 जूलची. इफ ए फोर्स ऑफ 1 न्यूटन इज displaces 1 न्यूटन displaces an object through 1 meter in the direction of force, the amount of work done is 1 joule. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर 1 न्यूटन इतकं फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टचं जर 1 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट झालं तर होणारं वर्क म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क हे किती असतं? 1 जूल असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे लिहिलंय ते इथं लिहिलंय बघा 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. कारण वर्क डनचा फॉर्म्युला काय? W इज इक्वल टू एफ मल्टिप्लाय एस. म्हणजे वर्क किती? 1 जूल. वर्कचं युनिट आहे जूल. फोर्सचं 1 न्यूटन. डिस्प्लेसमेंट 1 मीटर. SI युनिट घेतल्यात. वर्कचं SI युनिट जूल, 1 जूल. फोर्स 1 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट 1 मीटर. ठीक आहे. त्यानंतर खाली CGS सिस्टीममध्ये खाली लिहिलंय इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डायन. काय फॉर्म्युला काय? W इज इक्वल टू एफ मल्टिप्लाय एस. आता आपल्याला CGS युनिट काढायचं आहे. CGS युनिट ऑफ वर्क कसं काढायचं? त्या फॉर्म्युल्यावरूनच काढायचं. इज इक्वल टू काय फॉर्म्युला काय येतं? फोर्स. मग फोर्सचं CGS युनिट आहे फोर्सचं न्यूटन आणि डायन.
फोर्सचं MKS युनिट आहे न्यूटन, CGS युनिट आहे डायन, DYNE डायन, फोर्स युनिट लिहिलं डायन, आणि मल्टिप्लाय हे डिस्प्लेसमेंटचं CGS युनिट आहे सेंटीमीटर. म्हणजे इथं लिहिलं बघा, इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डायन अँड दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंटचं काय आहे? सेंटीमीटर आहे. थस द युनिट ऑफ वर्क डन इज डायन सेंटीमीटर. CGS युनिटमध्ये वर्कचं युनिट काय आहे? डायन सेंटीमीटर. आणि ह्या डायन सेंटीमीटरलाच काय म्हणायचं आहे? अर्ग. लक्षात आलं? ठीक आहे. आणि 1 अर्ग कोणाला म्हटलंय? If the force of one dyne displaces an object through 1 centimeter in the direction of force, then the amount of work done is 1 erg. म्हणजे काय? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर 1 डायन इतका फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट त्याच डायरेक्शननी जर 1 सेंटीमीटर इतकं झालं तर अमाऊंट ऑफ वर्क डन किती आहे? 1 अर्ग आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे एवढे युनिट्स आपण शिकलो, तर हे युनिट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यासाठी एक छोटंसं असं टेबल तयार करायचं, म्हणजे ते आपल्याला अधिक लक्षात येतं. टेबल तयार करायचं आणि त्या टेबलमध्ये 3 कॉलम करायचे, आणि हे ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या पहिल्या कॉलममध्ये लिहायचं फिजिकल क्वांटिटीज QUANTITIES, आणि इथं लिहायचं MKS युनिट, आणि इथं लिहायचं CGS युनिट. तर आता मतलब पहिली फिजिकल क्वांटिटी आहे फोर्स. मग फोर्सचं MKS युनिट काय आहे? न्यूटन. आणि CGS युनिट काय आहे? डायन. त्यानंतर ते बसत नाही चौकोनात म्हणून मी इकडे लिहितो. डिस्प्लेसमेंट, त्याचं MKS युनिट मीटर, CGS युनिट सेंटीमीटर. बरोबर. आणि आता आपण काय शिकलो? वर्क, आणि त्याचं MKS युनिट जूल. जे लिहिलं तरी चालतं किंवा JOUL लिहिलं तरी चालतं, जूल. आणि CGS युनिट काय आहे? अर्ग. लक्षात आलंय? आता ह्याच्यावर परीक्षेत प्रश्न कसा येऊ शकतो? फिल इन द ब्लँक्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. आता हे जे लिहिले ना MKS युनिट, या MKS युनिटलाच दुसरे एक नाव आहे. त्याला काय नाव आहे? SI युनिट. इथं मी वर लिहितो SI युनिट. SI युनिट म्हणजेच MKS युनिट. ठीक आहे. परीक्षेत असा प्रश्न येणार, द SI युनिट ऑफ वर्क इज डॅश डॅश डॅश. द SI युनिट ऑफ वर्क इज डॅश डॅश डॅश. वर्कचं SI युनिट काय आहे? काय आहे? जूल. SI युनिट म्हणजेच MKS युनिट. किंवा कधी कधी प्रश्न असा येईल तुम्हाला, द CGS युनिट ऑफ वर्क इज डॅश डॅश. वर्कचं CGS युनिट काय? तर ते काय आहे? अर्ग. लक्षात आलं? ठीक आहे. तर हे टेबल वगैरे तुम्हाला मी नंतर लिहून देतो, ओळीनं आपलं होईल तसं. आता पुढे डिस्प्लेसमेंटचं SI युनिट काय आहे? मीटर. CGS युनिट काय आहे? सेंटीमीटर. आता आपल्याला हे माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीमीटर. मीटर आहे 1 मीटर इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. बरोबर. तसं आत्ता इथं जे हे आहे जूल आणि हे अर्ग, यांच्यामधलं जर रिलेशन विचारलं तुम्हाला जर असं विचारलं 1 जूल इज इक्वल टू डॅश 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 अर्ग, असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. जसं 1 मीटर बरोबर 1 सेंटीमीटर, तसं 1 जूल म्हणजे किती अर्ग, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कसं शोधायचं ते आता आपण बघूया. ठीक आहे. तर आपला फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू F मल्टीप्लाय S. ठीक आहे. आता इथं वर्क जे आहे ते घेऊ आपण 1 जूल.
MKS मध्ये घेतले सगळं. MKS युनिट, SI युनिट. वर्क किती घेतलं? 1 जूल. मग फोर्स किती घ्यायचं? SI युनिटमध्ये 1 न्यूटन गुणिले डिस्प्लेसमेंट 1 मीटर. आता पुढे आपल्याला 1 जूलची व्हॅल्यू काढायची, ते तसंच ठेवायचं. इज इक्वल टू, आता काय 1 न्यूटन. तर मागे आपण शिकलो होतो 8वी मध्ये असताना 1 न्यूटन म्हणजेच 10⁵ डाइन. हे 8वी मध्ये शिकलो होतो. मग आता आपल्याला याचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन करायचं, CGS युनिट काढायचं आहे. त्यामुळे 1 न्यूटन काय करायचं? काढून टाकायचं. जे 1 न्यूटन आहे ते काढून टाकायचं आणि त्याच्या ऐवजी लिहायचं, हे लिहायचं 10⁵ काय? डाइन मल्टिप्लाय. आता पुढं त्याच्या पुढं लिहिलंय 1 मीटर. ते 1 मीटर काय करायचं? काढून टाकायचं. आणि 1 मीटर म्हणजे किती आहे? 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती आहे? 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजेच काय? 10 स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे इथं 1 मीटरच्या ऐवजी आपल्याला काय लिहावं लागेल? 10 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि मग पुढे काय होईल? 1 जूल इज इक्वल टू, हे 10⁵ आणि हे 10⁵2. 8वीला इंडायसेस टॉपिक मध्ये आपल्याला झालेलं होतं की 1 मिनिट, आपल्याला इंडायसेस टॉपिक मध्ये आपण शिकलो होतो 10⁵ मल्टिप्लाय 10⁵2 इज इक्वल टू. आता इथं काय आहे? फॉर्म्युला होता A⁵m. फॉर्म्युला होता A⁵m मल्टिप्लाय A⁵n. तर तेव्हा आपण काय करत होतो? तो बेस तसाच ठेवायचा आणि त्यांचे जे इंडायसेस आहेत, म्हणजे हा आणि हा, त्यांची काय करायची? ॲडिशन. म्हणजे m+n 5 + 2 किती आलं? 7. मग तसं इथं काय होईल? तर हे 10⁵ आणि 10⁵2 यांची मल्टिप्लिकेशन काय आली? 10⁵7. आणि पुढं काय त्याचे युनिट? डाइन सेंटीमीटर. म्हणजेच 1 जूल बरोबर किती आलं तुमचं? 10⁵7 डाइन सेंटीमीटर. आणि ह्या डाइन सेंटीमीटरलाच काय म्हणायचं आहे? अर्ग म्हणायचं. अर्ग म्हणजेच 1 जूल बरोबर काय आलं? 10⁵7 अर्ग. 1 जूल म्हणजे किती आलं? 10⁵7 अर्ग. आणि तेच आता इथं 1 मिनिट पुसतो सगळं, म्हणजे तुम्हाला कळलं. 1 जूल म्हणजे किती आलं? 10⁵7 अर्ग. आणि ते इथं आपल्याला बॉक्समध्ये करून दाखवलेलं आहे, लिहिलेलं आहे त्यांनी. बघा इथं आहे 1 जूल इज इक्वल टू 10⁵7 अर्ग. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क कोणाला म्हणायचं, निगेटिव्ह वर्क कोणाला म्हणायचं आणि झिरो वर्क कोणाला म्हणायचं. आता हे मगाशी जे टेबल बघितलं होतं, या टेबलमध्ये आपल्याला कळतंय की इथं हा अँगल किती आहे? 0. म्हणजेच काय? ही फोर्सची डायरेक्शन आणि ही फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन तीच. एकावर एक आहेत, 2 आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल किती आहे? 0. म्हणजेच काय झालं? फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन यांच्यामध्ये अँगल किती आहे? इथं 0. तेव्हा हे वर्क डन कसं म्हटलंय आपण? पॉझिटिव्ह. या दुसऱ्या केसमध्ये काय झालं? तर ही फोर्सची डायरेक्शन आणि ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि त्यांच्यामध्ये अँगल किती आहे? 90. म्हणजे 90 डिग्रीचा जर अँगल असेल तर वर्क डन किती असतं? 0. बरोबर. आणि तिसऱ्या केसमध्ये तेव्हा ही फोर्सची डायरेक्शन आणि ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, ह्याच्यामध्ये अँगल किती आहे? 180 डिग्री. तेव्हा आपण काय म्हणतो? वर्क डन कसं आहे? निगेटिव्ह. बरोबर. हे मगाशी आपण शिकलोय. तर आता इथं
तेच पुन्हा डिटेलमध्ये शिकायचं आहे. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. ठीक आहे. काय लिहिलंय त्याने? डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. ह्या केसेसमध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट काय काय आहेत त्याचा अभ्यास करा. पहिलं काय लिहिलंय? पुशिंग ए स्टॉल्ड व्हेइकल. स्टेल्ड व्हेइकल म्हणजे एखादं थांबलेलं वाहन आहे, ते तुम्ही पुश करता. म्हणजे आता उदाहरणार्थ एक थांबलेली कार आहे, अशी रस्त्यावरती थांबलेली कार आहे आणि ते तुम्ही काय करताय? पुश करताय, ढकलताय. म्हणजेच ही काय आहे? डायरेक्शन ऑफ फोर्स. बरोबर. ती कार ढकलल्यानंतर कुठं जाणार आहे? पुढं जाणार आहे अशी. म्हणजेच हीच झाली त्याची डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर. डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ह्या दोन डायरेक्शन कशा आहेत? सेम आहेत. म्हणजेच तुम्हाला इथं काय म्हणता येईल? पहिल्या एक्झाम्पल मध्ये जे आहे पुशिंग टेल्ड व्हेइकल, इथं काय होईल? द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर सेम. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय होईल? कॅचिंग द बॉल विथ युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. म्हणजेच काय? तुमचा एक मित्र आहे, त्यांनी बॉल काय केला? हाताने फेकला इकडे आणि तुम्ही तो काय केला? हातामध्ये कॅच केला. म्हणजे इथं काय झाले? डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि बरोबर, युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू आणि तुम्ही तो काय केला? पकडला. मग पकडताना तुम्ही ते याच्यावरती इकडून फोर्स यांनी काय केलं? एक मिनिट. त्या बॉलचं हे काय झालंय? डिस्प्लेसमेंट. ही झाली डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तो बॉल त्याने फेकला, त्याचं हे डिस्प्लेसमेंट. तुम्ही पकडताना त्याला फोर्स कोणीकडून लावताय? या डायरेक्शननी फोर्स लावताय. कशासाठी? तो बॉल पकडण्यासाठी. विरुद्ध दिशेनं तुम्ही फोर्स अप्लाय करताय. म्हणजेच इथं त्यांनी फेकलेल्या बॉलची ही डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि तुम्ही तो पकडण्यासाठी लावलेला फोर्स, ह्या डायरेक्शन कशा आहेत? अपोजिट आहेत. लक्षात आलं? याप्रमाणे तिथं लिहायचं. काय लिहायचं? डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर अपोजिट. त्यानंतर थर्ड आहे ट्राईंग ए स्टोन. काय? टाईंग. टाईंग म्हणजे बांधणे. टाईंग ए स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट राऊंड अँड राऊंड बाय अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे याचा अर्थ काय? जेव्हा एखाद्या दोरीला दगड बांधला, म्हणजे आता उदाहरणार्थ एक दोरी आहे, त्याला दगड बांधला आणि तुम्ही हाताने ती दोरी पकडली आणि ती दोरी अशी वर्तुळाकार मार्गाने फिरवली. बरोबर. जसं गोफण फिरवतात शेतकरी, तसं तो दगड दोरीनं बांधलेला तुम्ही काय करताय? वर्तुळाकार मार्गाने फिरवताय. बरोबर. तर इथं काय होईल? तुम्ही ह्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला. काय म्हणतोय मी? ही बरोबर दोरी हाताने पकडली आहे तुम्ही, म्हणजे दोरी काय करताय? ओढताय. म्हणजे हे झालं डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि त्याचं डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शनने होतं? या डायरेक्शनने होतं. इथं या डायरेक्शन डिस्प्ले. आणि ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे? 90 डिग्रीचा. मग डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये जर 90 डिग्रीचा अँगल असेल, तर मागे आपण इथं बघितलं होतं, तर ते वर्क डन 90 डिग्रीचा जर अँगल असेल, तर ते वर्क डन किती असतं? 0. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे फोर्थ, वॉकिंग अप अँड डाऊन ए स्टेअरकेस, क्लाइंबिंग ए ट्री. वॉकिंग अप अँड डाऊन ए स्टेअरकेस म्हणजे स्टेअरकेस म्हणजे पायऱ्या. पायऱ्यावरून वर चढणे किंवा खाली उतरणे. अँड क्लाइंबिंग ए ट्री, झाडावर चढणे. तर इथं काय आहे? तर इथं सुद्धा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये अँगल किती आहे? 90 डिग्रीचा. आणि तेव्हा वर्क डन काय होतं? 0. त्यानंतर पुढचं आहे फिफ्थ, स्टॉपिंग ए मुव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स. म्हणजे जेव्हा एखादी कार
धावत आहे. समजा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर एक कार धावत आहे. कोणत्या डायरेक्शनने धावत आहे? ती कार समजा या डायरेक्शनने धावत आहे. तर ड्रायव्हर आहे. ती कार ह्या डायरेक्शनने धावत आहे, म्हणजे ही त्याची डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तुम्हाला काय करायचं आहे? स्टॉपिंग ए मुव्हिंग कार. म्हणजे ही मुव्हिंग कार काय करायची आहे? स्टॉप करायची आहे. तुम्ही काय करणार? त्याच्या अपोजिट डायरेक्शननी त्या कारवरती फोर्स अप्लाय करणार थांबवण्यासाठी. वी हॅव टू स्टॉप द मुव्हिंग कार विच इज कमिंग टुवर्ड्स यू. म्हणजे तुमच्या डायरेक्शननी यायला लागलेली कार तुम्हाला स्टॉप करायची आहे. मग इथं काय झालं? डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन ऑफ फोर्स हे कसे आहेत? अपोजिट आहेत. आणि तेच तुम्हाला इथं सांगितलंय, डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट कसे आहेत ते सांगा. तेवढंच लिहायचं आहे तुम्हाला. काय लिहावं लागेल? इन दिस केस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर. ठीक आहे. अशा प्रकारे ही एक्झाम्पल्स झाली. आता ह्याच्यानंतर खाली बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे. वेन ए फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. म्हणजे जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे सेम असतात, तेव्हा थीटा म्हणजेच या दोघांमध्ये असलेला अँगल हा किती असतो? 0 असतो आणि वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. ओके. त्यानंतर पुढे आहे सेकंडमध्ये काय लिहिलंय? वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट. म्हणजेच ही आहे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि ही आहे डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. हे अपोजिट असतात, तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये अँगल हा किती असतो? 180 डिग्रीचा असतो. आणि ते त्याने लिहिले, देन द वर्क डन बाय द फोर्स इज निगेटिव्ह. टेबलमध्ये लिहिले आपण मागे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे थर्ड. वेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट or when the force and the displacement are perpendicular to each other, that is 90 degree, the work done by the force is 0. म्हणजे जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर, म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल किती आहे? 90 डिग्रीचा, तेव्हा काय असतं? द वर्क डन बाय द फोर्स इज 0. वर्क डन किती असतं? 0. ठीक आहे. अशा प्रकारे एवढा भाग आपण बघितला. याच्या पुढचा भाग आहे ट्राय धिस ॲक्टिव्हिटी आहे, ते आपण पुढच्या पिरियडला बघूया, किंवा पुढच्या पिरियडला मी तुम्हाला कदाचित लिहून पण देईन. आतापर्यंत जो शिकवलेला भाग आहे त्यातले मेन पॉईंट वहीमध्ये लिहून देईन. ओके, थांबूया आपण.